नमस्कार, विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण टीईटी पेपर पहिला व टीईटी पेपर दुसरा साठी आवश्यक असणाऱ्या बालमानसशास्त्र या घटकावरील काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया, जेणेकरून आपला बालमानसशास्त्राचा सराव होईल। पहिला प्रश्न, पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय। या शब्दात विचाराची व्याख्या कोणी केली आहे? आणि पर्याय आहेत E.G. बोरिम, M.L. मन, G. मर्फी, मॅकडुगल आणि उत्तर आहे M.L. मन यांनी कशाची व्याख्या केलेली आहे? विचार काय केलेली आहे? पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे? पर्याय आहेत कल्पना, संबोध किंवा संकल्पना, पूर्वानुभव, प्रत्यक्ष कृती आणि योग्य उत्तर आहे संबोध किंवा संकल्पना। विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे संबोध किंवा संकल्पना। संबोध निर्मिती सुस्पष्टपणे झाली नाही तर डॅश डॅश होत नाही। स्मरण, ज्ञान, आकलन, उपयोजन आणि योग्य उत्तर आहे आकलन। संबोध निर्मिती सुस्पष्टपणे झाली नाही तर आकलन होत नाही। पुढचा प्रश्न, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे? रॉस, स्टाउट, पियाजे, वुडवर्थ आणि योग्य उत्तर आहे रॉस। पुढचा प्रश्न, गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या डॅश डॅशनी केली आहे? रॉस, स्टाउट, वुडवर्थ, मार्क्विन्स आणि उत्तर आहे स्टाउट। आपल्याला परीक्षेमध्ये स्मरण, विस्मरण, स्मृती त्याचबरोबर बुद्धिमत्ता यांच्या वेगवेगळ्या व्याख्या येतात आणि यापैकी एक व्याख्या तरी हमखास असते। त्यामुळे या व्याख्या आणि कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणती व्याख्या केलेली आहे हे आपल्याला पाठ करणं किंवा समजून घेणं, त्यांचं आकलन करणं आपल्यासाठी गरजेचं आहे। म्हणून या व्याख्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। पुन्हा प्रत्ययाची अनुभूती येणे म्हणजे डॅश डॅश होय। ग्रहण, स्मरण, कल्पना, विचार प्रक्रिया आणि योग्य उत्तर आहे स्मरण। पुन्हा प्रत्ययाची अनुभूती येणे म्हणजे काय? स्मरण होणे। त्यानंतर पुढचा प्रश्न, स्मरणाचे डॅश डॅश हे घटक आहेत? ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि अ ब क मधील सर्व आणि योग्य उत्तर आहे अ ब क मधील सर्व। म्हणजेच स्मरणाचे कोणते कोणते घटक आहेत? तर ते आहेत ग्रहण, त्यानंतर धारणा आणि प्रत्यावहन। ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा, कल्पना, प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान आणि योग्य उत्तर आहे धारणा। प्रत्याभिधान ही क्रिया प्रत्यावाहनापेक्षा डॅश डॅश आहे? गुंतागुंतीची, कटकटीची, सुलभ, अवघड आणि उत्तर आहे सुलभ। प्रत्याभिज्ञान ही क्रिया प्रत्यावहनापेक्षा कशी आहे? सुलभ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे डॅश डॅश लक्षण होय? चांगल्या स्मृतीचे, चांगल्या धारणेचे, चांगल्या ग्रहणाचे, विस्मरणाचे आणि योग्य उत्तर आहे चांगल्या स्मृतीचे लक्षण। काय आहे? अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे। पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे? स्मरण, विस्मरण, ग्रहण, धारणा आणि योग्य उत्तर आहे विस्मरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाचे नाव डॅश डॅश आहे? स्किनर, एबिंगहॉस, M.L. मन, रॉस आणि याचे योग्य उत्तर आहे एबिंगहॉस। यांनी कशाचा अभ्यास केला? विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे। अध्ययन अध्यापन प्रक्रियेत डॅश डॅशचे अनन्यसाधारण महत्त्व आहे? स्मरण, विस्मरण, ग्रहण, कल्पना आणि योग्य उत्तर आहे स्मरण। पुढचा प्रश्न, विषयातील साधर्म्याचा धारणेवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा परिणाम घडून येतो? परिमित, अत्यावश्यक, विपरीत, अपरिमित आणि योग्य उत्तर आहे विपरीत। विपरीत परिणाम कशाचा घडून येतो? विषयातील साधर्म्याचा कशावर परिणाम, विपरीत परिणाम घडून येतो? तर धारणेवर विपरीत परिणाम घडून येतो। त्यानंतर अवधान व अभिरुची हे डॅश डॅशवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत? स्मरण, विस्मरण, अध्ययन यापैकी नाही तर अध्ययन।
अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते? अवधान व अभिरुची. पुढचा प्रश्न, अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? सजावट, नाविन्य, उद्दीपकाची तीव्रता, अ ब क मधील सर्व. आणि योग्य उत्तर आहे अ ब क मधील सर्व. मग हे घटक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अवधानाचे नियंत्रण करणारे अंतर्गत घटक कोणते आहेत आणि बाह्य घटक. आपल्याला या ठिकाणी बाह्य घटक विचारलेले आहेत आणि ते कोणते कोणते आहेत? तर ते आहेत सजावट, त्यानंतर नाविन्य आणि उद्दीपकाची तीव्रता. हे सर्व बाह्य घटक आहेत. मग अंतर्गत घटक कोणते असतील आणि मग त्यांचा अवधानावर कशा प्रकारे परिणाम होतो हे देखील आपल्याला अभ्यासणं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक सांगा. आणि पर्याय आहेत अभिरुची, सवय, नैसर्गिक गरजा. आणि उत्तर आहे अ ब क मधील सर्व. आपण वरती पहिलं बाह्य घटक कोणते होते? तर आता इथे आंतरिक घटक विचारलेले आहेत. तर ते कोणते कोणते? मग अभिरुची, त्यानंतर सवय आणि नैसर्गिक गरज. हे कोणते आहेत? अंतर्गत किंवा आंतरिक घटक. आपल्याला दोन्हीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा अवधानाचे नियंत्रण करणारे खालीलपैकी आंतरिक घटक कोणता नाही किंवा कोणता आहे असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आंतरिक घटक आणि बाह्य घटक यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करणं आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे ते पण अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, अभिरुची श्रेष्ठ आहे कारण ती डॅश डॅश जन्म देते. अवधानास, ज्ञानास, स्मरणास, सवयीस. आणि योग्य उत्तर आहे अवधानास. पुढचा प्रश्न, प्रेरणांचे वर्गीकरण करून त्यांची मनोऱ्यासारखी रचना डॅश डॅश यांनी केली. आणि पर्याय आहेत अल्फ्रेड बिने, लिंड्सले, अब्राहम मॉस्लो, टर्मन. आणि योग्य उत्तर आहे अब्राहम मॉस्लो यांनी प्रेरणांचे वर्गीकरण करून त्यांची कशासारखी रचना केली? मनोऱ्यासारखी रचना केली. कोणी? अब्राहम मास्लो यांनी. अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. टर्मन, मास्लो, अल्फ्रेड बिने, ॲडम्स. आणि योग्य उत्तर आहे टर्मन. पुढचा प्रश्न, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, अशी बुद्धीची व्याख्या करणारा शास्त्रज्ञ कोण? मॅकडुगल, टर्मन, ॲडम्स, लिंड्सले. आणि योग्य उत्तर आहे ॲडम्स. वेगवेगळे जे घटक आहेत बुद्धिमत्ता, बुद्धी, त्यानंतर स्मरण, विस्मरण यांच्या व्याख्या आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी ज्या केलेल्या व्याख्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. तर त्या आपल्याला परीक्षेमध्ये हमखास 2 ते 3 व्याख्या येतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास सविस्तर करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मानसिक वय ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? अल्फ्रेड बिने, मॅकडुगल, ॲडम्स, लिंड्सले. आणि याचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड बिने यांनी कोणती संकल्पना मांडली? तर मानसिक वय ही संकल्पना मांडली. पुढचा प्रश्न, द्विघटक उपपत्तीचा जनक डॅश डॅश हा होय. थॉम्सन, स्पियरमन, अल्फ्रेड बिने, मॅकडुगल. आणि योग्य उत्तर आहे स्पियरमन. हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला नेहमी हमखास प्रश्न आलेलाच असतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश याने बहुघटक उपपत्ती मांडली. स्पियरमन, डॉक्टर भाटिया, थॉर्नडाईक, अल्फ्रेड बिने. आणि योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. तर द्विघटक उपपत्ती कोणी मांडली हे आपण आताच पाहिलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ डॅश डॅश हा होय. पर्याय आहेत थॉर्नडाईक, गिलफर्ड, मॅकडुगल, थर्स्टन. आणि योग्य उत्तर आहे गिलफर्ड. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे हा विचार डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मांडला. डॅनियल गोलमन, थर्स्टन, गिलफर्ड, स्पियरमन. आणि याचं योग्य उत्तर आहे डॅनियल गोलमन यांनी काय विचार मांडला? तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे हा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडला. पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणते? आणि पर्याय आहेत धन, ऋण, शून्य. आणि चौथा पर्याय आहे अ ब क मधील सर्व. आणि उत्तर आहे अ ब क मधील सर्व. म्हणजेच अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. ते आहेत धन अध्ययन संक्रमण, ऋण अध्ययन संक्रमण आणि शून्य अध्ययन संक्रमण. हे अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, सामाजिक समायोजन साधण्यासाठी
पर्याय आहेत बुद्धिवादी वर्गाने कामे करणे आवश्यक असते, सर्व समान घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे, सांस्कृतिक घटकाची गरज नव्हे तर आर्थिक घटकाची गरज असते, शिक्षकांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि योग्य उत्तर आहे सामाजिक समायोजन साधण्यासाठी सर्व समान घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे. पुढचा प्रश्न, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो, हे डॅश डॅश अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे, धन, ऋण, शून्य यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे धन अध्ययन संक्रमणाचे उदाहरण कोणते आहे? मग संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासाला पूरक ठरतो, हे धन अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषा बोलणारा माणूस कानडी भाषा शिकू लागला तर ती शिकताना पूर्वी मिळविलेले ज्ञान अडथळा निर्माण करते, हे डॅश डॅश अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे, शून्य, धन, ऋण यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऋण. या ठिकाणी आपण मराठी आणि संस्कृतचं पाहिलं तर ते धन होतं, तर या ठिकाणी मराठी भाषा बोलणारा माणूस कानडी भाषा शिकू लागला तर ती शिकताना पूर्वी मिळवलेले ज्ञान अडथळा निर्माण करते, हे कोणत्या अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे? तर ते आहे ऋण. त्यानंतर पुढचा प्रश्न, इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही, म्हणून हे डॅश डॅश अध्ययन संक्रमण आहे, धन, ऋण, शून्य वरील तीनही. आणि याचं योग्य उत्तर आहे शून्य. या ठिकाणी मराठी भाषा शिकत असताना संस्कृत भाषा शिकणं हे झालं धन अध्ययन संक्रमणाचे उदाहरण. त्यानंतर मराठी भाषा शिकत असताना कानडी भाषा शिकताना काय होतं? अडथळा निर्माण होतो, ते झालं ऋण अध्ययन संक्रमणाचं उदाहरण. तर इतिहासाच्या अध्ययनाबरोबर गणिताचे अध्ययन करत असताना एकमेकांचा कोणताच परिणाम एकमेकांवर होत नाही, म्हणजेच हे काय झालं? शून्य अध्ययन संक्रमणाचे उदाहरण झाले. पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणावर डॅश डॅश याने पहिला प्रयोग केला. आणि पर्याय थॉर्नडाईक, विल्यम जेम्स, आसुबेल, पॅव्लव. आणि योग्य उत्तर आहे विल्यम जेम्स यांनी अध्ययन संक्रमणावर पहिला प्रयोग केला. पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ डॅश डॅश होय, थॉर्नडाईक, वुडवर्थ, C.H. जड्ड, विल्यम वुंट. आणि योग्य उत्तर आहे C.H. जड्ड यांनी अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती मांडली. त्यानंतर पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे डॅश डॅश महत्त्वाचे आहे, आकलन, अवधान, ज्ञान, उपयोजन. आणि योग्य उत्तर आहे आकलन. पुढचा प्रश्न, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल, अशी शिक्षणाची व्याख्या डॅश डॅश या शिक्षणशास्त्रज्ञाने केली, गिलफर्ड, गेट्स, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद. आणि याचं योग्य उत्तर आहे गेट्स. पुढचा प्रश्न, बालकाचा विकास खालीलपैकी कोणत्या प्रकारे होत असतो? स्थूलाकडून सूक्ष्माकडे, संथपणे पण सातत्याने, क्रमाक्रमाने. आणि चौथा पर्याय आहे अ, ब, क तीनही. आणि याचं योग्य उत्तर आहे अ, ब, क तीनही. म्हणजेच बालकाचा विकास कोणत्या कोणत्या प्रकारे होतो? तर तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो, त्यानंतर संथपणे पण सातत्याने पण होतो आणि क्रमाक्रमाने देखील होत असतो. पुढचा प्रश्न, बालकाच्या विकासाच्या डॅश डॅश या दोन अवस्था असतात. पर्याय आहेत जन्मपूर्व व जन्मोत्तर, शैशवावस्था व किशोरावस्था, कुमारावस्था व प्रौढावस्था. यापेक्षा वेगळे उत्तर. आणि उत्तर आहे जन्मपूर्व व जन्मोत्तर या बालकाच्या विकासाच्या अवस्था आहेत, आणि शैशवावस्था, किशोरावस्था या वाढीच्या अवस्था आहेत. कुमारावस्था, प्रौढावस्था या सगळ्या ज्या आहेत तर त्या वाढीच्या आहेत, आणि विकासाच्या जन्मपूर्व आणि जन्मोत्तर या दोन अवस्था असतात. पुढचा प्रश्न, जन्मापासून 1 महिन्यापर्यंत डॅश डॅश ही अवस्था असते. शैशवावस्था, अर्भकावस्था, बाल्यावस्था, पूर्व किशोरावस्था. आणि उत्तर आहे अर्भकावस्था. वाढ व विकास हा जो आपला शैक्षणिक मानसशास्त्रातला घटक आहे तर त्यावर आधारित हे प्रश्न आहेत, आणि या घटकावरती आपल्याला हमखास 2 ते 3 प्रश्न विचारलेले असतात परीक्षेमध्ये. त्यामध्ये मग त्याच्या विकासाच्या अवस्था कोणत्या, वाढीच्या अवस्था कोणत्या, मग कोणत्या अवस्थेचं वय किती असतं, त्याचबरोबर कोणत्या अवस्थेमध्ये
म्हणजे बालकाचा विकास कशा प्रकारे होतो हे सर्व घटक किंवा या सर्व बाबी या घटकामध्ये समाविष्ट केलेले असतात. पुढचा प्रश्न, 21 ते 40 वर्ष ही माणसाची डॅश डॅश होय. उत्तर कुमारावस्था, उत्तर किशोरावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था. आणि योग्य उत्तर आहे तारुण्यावस्था. शारीरिक कौशल्य संपादन करण्याचा बालकाचा वेग पहिल्यांदा डॅश डॅश असतो. अधिक, कमी, मध्यम, अतिशय हळू. आणि योग्य उत्तर आहे तो सुरुवातीच्या काळात अधिक असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या एका पर्यायात लहान मुलांचे सामान्य वैशिष्ट्य नमूद केले आहे? खोडसाळपणा, अनुकरणप्रियता, हुशारी, रडकेपणा. आणि योग्य उत्तर आहे अनुकरणप्रियता. 5-6 वर्षाच्या मुलाला सर्वसामान्यतः डॅश डॅश एवढे शब्द उच्चारण्याचे कौशल्य प्राप्त झालेले असते. 250 ते 300, 400 ते 700, 1000 ते 1500, 2500 ते 3000. आणि योग्य उत्तर आहे 2500 ते 3000 शब्द उच्चारण्याचे कौशल्य 5-6 वर्षांच्या मुलाला सर्वसामान्यतः प्राप्त झालेले असते. पुढचा प्रश्न, किशोरावस्था सामान्यपणे डॅश डॅश वर्षांपर्यंत असते. पर्याय आहेत 5 ते 7.5, 6 ते 12, 8 ते 11, 9 ते 12. आणि योग्य उत्तर आहे किशोरावस्था 6 ते 12 वर्षांपर्यंत असते. पुढचा प्रश्न, शारीरिक वाढीची पठारावस्था डॅश डॅश या काळात येते. शिशु अवस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था. आणि योग्य उत्तर आहे किशोरावस्था. यवनारंभ या अवस्थेपासून सुरू होतो. कुमारावस्था, किशोरावस्था, पूर्व कुमारावस्था, पूर्व किशोरावस्था. आणि योग्य उत्तर आहे कुमारावस्थेपासून यवनारंभ सुरू होतो. पुढचा प्रश्न, बालकांच्या जीवनातील कोणता कालखंड शारीरिक व मानसिक बदलांचा म्हणून ओळखला जातो? आणि पर्याय आहेत पूर्व किशोरावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे कुमारावस्था. हा जो कालखंड आहे हा शारीरिक व मानसिक बदलांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना आणि कृती व मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय. ही अध्यापनाची व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. स्किनर, गेज, डंकन, गिलफर्ड. आणि योग्य उत्तर आहे डंकन यांनी अध्यापनाची व्याख्या काय केलेली आहे? अभ्यासक्रम, नियोजन, सूचना आणि कृती व मूल्यमापन हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय, अशी अध्यापनाची व्याख्या डंकन यांनी केलेली आहे. 4 घटक लक्षात ठेवायचे: अभ्यासक्रम, नियोजन, सूचना आणि कृती आणि मूल्यमापन. पुढचा प्रश्न, अध्यापन हे डॅश डॅश आहे. शास्त्र, कला, कला व शास्त्र यापेक्षा वेगळे उत्तर. तर अध्यापन हे काय आहे? कला व शास्त्र आहे. त्यानंतर अध्यापनाचा केंद्रबिंदू डॅश डॅश असला पाहिजे. शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम, शैक्षणिक साधने. आणि योग्य उत्तर आहे अध्यापनाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे. परिणामकारक अध्यापनात अध्यापन पद्धती, तंत्रे व डॅश डॅश यांची निवड केली जाते. साधने, हुशार विद्यार्थी, समस्या, पूर्वज्ञान. आणि याचे योग्य उत्तर आहे साधने. तर या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे? परिणामकारक अध्यापनात कशा कशांची निवड केली जाते? तर अध्यापन पद्धती, तंत्रे व साधने यांची निवड केली जाते. पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापनात डॅश डॅश यांच्यात आंतरक्रिया सुरू असते. विद्यार्थी व शिक्षक, विद्यार्थी व पालक, शिक्षक व पालक, विद्यार्थी व विद्यार्थी. आणि योग्य उत्तर आहे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात आंतरक्रिया कशाच्या माध्यमातून सुरू होते किंवा कोणत्या प्रक्रियेत सुरू होते? तर अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे तर त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया सुरू असते. अध्यापन पद्धतीचे शिक्षक प्रधान व डॅश डॅश असे 2 प्रकार पडतात. विषय प्रधान, विद्यार्थी प्रधान, व्याख्यान पद्धती, कथन पद्धती. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी प्रधान. अध्यापन पद्धतीचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? एक शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आणि दुसरी आहे
विद्यार्थी प्रधान अध्ययन पद्धती। त्यानंतर पुढचा प्रश्न, व्याख्यान पद्धती ही डॅश डॅश आहे, विद्यार्थी केंद्री, विषय केंद्री, शिक्षक केंद्री, भाषा केंद्री। आणि याचं योग्य उत्तर आहे शिक्षक केंद्री। कमी वेळात जास्त अध्यापन हे डॅश डॅश पद्धतीचे वैशिष्ट्य आहे, कथन, व्याख्यान, चर्चा, स्वयं अध्ययन। आणि योग्य उत्तर आहे व्याख्यान। अध्ययन, अध्यापन आणि अध्यापनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्यामध्ये आपल्याला त्या पद्धतींची वैशिष्ट्ये, त्या पद्धती म्हणजे नेमकं काय आहे यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। मग या ठिकाणी व्याख्यान पद्धती जी आहे अध्यापनाची तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे, कमी वेळात जास्तीत जास्त अध्यापन। तसेच ही पद्धती शिक्षक केंद्री असते। पुढचा प्रश्न, सोप्याकडून अवघडाकडे हे अध्यापन डॅश डॅश आहे, सूत्र, नियम, तत्व, पद्धती। आणि योग्य उत्तर आहे सोप्याकडून अवघडाकडे हे अध्यापन सूत्र आहे। पुढचा प्रश्न, प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी कोणती पद्धती इतर पद्धतीहून उपयुक्त ठरते, चर्चा, व्याख्यान, कथन, मंथन। आणि योग्य उत्तर आहे कथन। पुढचा प्रश्न, विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धतीतील डॅश डॅश पद्धती वेळखाऊ आहे, पर्यवेक्षित, चर्चा, स्वयं अध्ययन, व्याख्यान। आणि योग्य उत्तर आहे चर्चा। पद्धती ही कशी आहे, वेळखाऊ आहे। यामध्ये आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधल्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतींचे वैशिष्ट्य काय काय आहेत, त्याचबरोबर त्यांचे फायदे आणि तोटे हे देखील आपल्याला विचारले जातात। त्यामुळे त्या पद्धती, अध्यापन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यांचे फायदे तोटे काय आहेत यांचा सविस्तर अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, पर्यवेक्षित अध्ययनात डॅश डॅश भूमिका महत्त्वाची व जबाबदारीची असते, विद्यार्थ्याची, पालकाची, शिक्षकाची, मुख्याध्यापकाची। आणि योग्य उत्तर आहे शिक्षकाची। स्वयं अध्ययनाची डॅश डॅश ही महत्त्वाची साधने आहेत, श्रवण, वाचन, निरीक्षण, अ ब क मधील तीनही। आणि योग्य उत्तर आहे अ ब क मधील तीनही। आता असा जर प्रश्न आला की स्वयं डॅश डॅश हे स्वयं अध्ययनाचे महत्त्वाचे साधन आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील तर त्यापैकी आपल्याला शोधा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा खालीलपैकी डॅश डॅश हे स्वयं अध्ययनाचे साधन नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे स्वयं अध्ययनाची महत्त्वाची साधने कोणती कोणती आहेत तर ते आहे श्रवण, वाचन आणि निरीक्षण। पुढचा प्रश्न, काय, का, कोठे, केव्हा, कसे, कोणते हे विद्यार्थ्याने 6 प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे स्वतः शोधणे म्हणजेच स्वयं अध्ययन ही व्याख्या कोणी केली? पर्याय आहेत किपलिंग, डॉक्टर ब्लूम, थॉर्नडाईक, स्किनर। आणि योग्य उत्तर आहे किपलिंग। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते शास्त्रही आहे, विद्यार्थी हा अध्यापनाचा केंद्रबिंदू असणे अगत्याचे असते, विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित करणारे अध्यापन हे प्रभावी अध्यापन ठरते। आणि शेवटचा पर्याय, प्रभावी अध्यापनाची साध्य करावयाची उद्दिष्टे अध्यापन प्रक्रियेदरम्यान सातत्याने बदलणे गरजेचे असते, हे विधान चुकीचे आहे। तर बरोबर कोणते कोणते आहेत मग? अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते शास्त्रही आहे, यावरच आधारित एक प्रश्न आपण वरती घेतलेला होता। त्यानंतर विद्यार्थी हा अध्यापनाचा केंद्रबिंदू असणे अगत्याचे आहे, हा देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित करणारे अध्यापन हे प्रभावी अध्यापन ठरते, हे देखील अध्यापनाचे एक वैशिष्ट्य आहे। परंतु सातत्याने बदलणे गरजेचे असते हे अध्यापनाचं उद्दिष्ट नसतं, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे। पुढचा प्रश्न, अध्यापनासाठी डॅश डॅश या नैतिक मूल्यांची जोपासना शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात झालेली असावी। पर्याय आहेत विद्यार्थीनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, संपन्न चारित्र्य आणि अ ब क तीनही। आणि योग्य उत्तर आहे अ ब क तीनही। अध्यापनासाठी नैतिक मूल्यांची जोपासना शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात झालेली असावी, त्यामध्ये विद्यार्थीनिष्ठा, त्यानंतर विज्ञाननिष्ठा आणि संपन्न चारित्र्य या नैतिक मूल्यांची
जोपासना शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात झालेली असावी. पुढचा प्रश्न, अध्यापन पद्धतीच्या सखोल अभ्यासानंतर उदयास आलेला नवा दृष्टिकोन म्हणजे डॅश डॅश होय. अध्ययन संक्रमण, अध्यापनाची प्रतिमाने, परिणामकारक अध्यापन यापेक्षा वेगळे उत्तर. आणि याचं योग्य उत्तर आहे अध्यापनाची प्रतिमाने. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या गटातील प्रतिमाने शालेय विषयाशी निगडीत असतात. व्यक्तिगत विकास प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. आणि याचं योग्य उत्तर आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने ही शालेय विषयाशी निगडीत असतात. पुढचा प्रश्न, अध्ययन आणि अध्यापन या दोन्हीत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या विचारसरणीचा पुरस्कार डॅश डॅश या शिक्षणशास्त्रज्ञांनी केला. ब्रूस जॉईस व मार्शा विल, फ्लँडर्स व स्नूक, महात्मा गांधी व महात्मा फुले, डिसॅको व क्रॉफोर्ड. आणि योग्य उत्तर आहे ब्रूस जॉईस व मार्शा विल यांनी कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार केला? तर अध्ययन आणि अध्यापन या दोन्हीत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. पुढचा प्रश्न, अध्यापनाच्या प्रतिमानांची वैशिष्ट्ये पुढीलपैकी कोणती? यांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे. यामुळे व्यक्तिविकास साधला जातो. यामुळे अभ्यासक्रम ठरविण्यास मदत होते. वरील तीनही. आणि योग्य उत्तर आहे वरील तीनही. अध्यापनाच्या प्रतिमानांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत? यांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे. यामुळे व्यक्तिविकास साधला जातो आणि यामुळे अभ्यासक्रम ठरविण्यास मदत होते. पुढचा प्रश्न, आपल्यातील गुण वाढविणे व दोष कमी करणे म्हणजेच डॅश डॅश होय. सामाजिक विकास, व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास. आणि योग्य उत्तर आहे व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? तर आपल्यातील गुण वाढविणे आणि दोष कमी करणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. पुढचा प्रश्न, शिक्षकातील गुणवैशिष्ट्ये डॅश डॅश संक्रमित होतात. विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये, सहअध्यायांमध्ये, समाजातील सर्व स्तरात. आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये. पुढचा प्रश्न, शिक्षक डॅश डॅश असू नये. अस्थिर व असंतुलित, कृतिशून्य, भावनातिरेकी, अ ब क तीनही. आणि याचं योग्य उत्तर आहे अ ब क तीनही. शिक्षक कसा असू नये? अस्थिर व असंतुलित असू नये, कृतिशून्य असू नये, तसेच तो भावनातिरेकी म्हणजेच अति भावनाप्रधान असू नये. पुढचा प्रश्न, पारितोषिके व प्रशंसा ही समाजमान्यतेची डॅश डॅश बाजू आहे. विरोधात्मक, सकारात्मक, नकारात्मक यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे सकारात्मक बाजू आहे. शिक्षा व दूषण ही समाजमान्यतेची डॅश डॅश बाजू आहे. नकारात्मक, समांतर, सकारात्मक, अनावश्यक. आणि याचं योग्य उत्तर आहे नकारात्मक. प्रशंसा आणि पारितोषिके ही सकारात्मक बाजू आहे, तर शिक्षा व दूषण ही नकारात्मक बाजू आहे. शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याची प्रमुख केंद्रे डॅश डॅश ही होत. ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा, समाजनिष्ठा, अ ब क मधील सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे अ ब क मधील सर्व. शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याची प्रमुख केंद्रे कोणती कोणती? ती आहेत ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजनिष्ठा. मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे खालीलपैकी कोणती? उत्साही व उपक्रमशील असणे, आशावादी असणे, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणे, अ ब क मधील तीनही. आणि योग्य उत्तर आहे अ ब क मधील तीनही. म्हणजेच मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे कोणती कोणती आहेत? मग उत्साही व उपक्रमशील असणे, आशावादी असणे आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणे. पुढचा प्रश्न, मानसिक अस्वास्थ्य प्राप्त झालेल्या व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात? हट्ट करणे, चुकांचे समर्थन करणे, नकारात्मक भूमिका घेणे, अ ब क तीनही. आणि योग्य उत्तर आहे अ ब क तीनही. अस्वास्थ्य, मानसिक अस्वास्थ्य प्राप्त झालेल्या व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे असतात? तर ती आहेत हट्ट करणे, चुकांचे समर्थन करणे आणि नकारात्मक भूमिका घेणे. शिक्षक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर
डॅश डॅश नुकसान होईल, एका विद्यार्थ्याचे, एका कुटुंबाचे, राष्ट्राचे, इतर शिक्षकांचे, आणि याचं योग्य उत्तर आहे राष्ट्राचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विचार प्रक्रियेचा पहिला घटक कोणता सांगता येईल? पूर्वानुभव, पूर्वविचार, समस्या, प्रतिमा, आणि याचं योग्य उत्तर आहे समस्या हा विचार प्रक्रियेचा पहिला घटक आहे. खालीलपैकी कोणता एक विचार प्रक्रियेतील अडथळा म्हणता येणार नाही? पूर्वग्रह दोष, काकतालीय न्याय, समस्येचे विश्लेषण, इच्छानुवर्ती विचार, आणि उत्तर आहे समस्येचे विश्लेषण करणे हे विचार प्रक्रियेतील अडथळा म्हणता येणार नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश या बाबीच्या बाबतीत मापनापेक्षा तिचे मूल्य ठरविणे योग्य होईल? खोलीचे क्षेत्रफळ, कापडाची लांबी, पतपेढीची उपयुक्तता, लोकसंख्येचे प्रमाण, आणि याचे योग्य उत्तर आहे पतपेढीची उपयुक्तता. मापनापेक्षा मूल्यमापनात डॅश डॅश ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. सांख्यिकीकरण, संख्यात्मक प्रमाणांची तुलना, संख्यात्मक वैशिष्ट्ये ठरविणे, संख्यात्मक पुराव्यांचा अन्वयार्थ लावणे, आणि याचे योग्य उत्तर आहे संख्यात्मक पुराव्यांचा अन्वयार्थ लावणे ही गोष्ट मापनापेक्षा मूल्यमापनात जास्त महत्त्वाची असते. पुढचा प्रश्न, उपलब्ध असलेल्या माहितीचे अथवा सामग्रीचे संख्यात्मक प्रमाण ठरविण्यासाठी डॅश डॅश हा शब्द वापरला जातो? मूल्यमापन, मापन, मूल्यांकन, मूल्य निर्धारण, आणि याचे योग्य उत्तर आहे मापन. पुढचा प्रश्न, मूल्यमापन या प्रक्रियेशी डॅश डॅश संबंधित असतो? विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, आणि याचे योग्य उत्तर आहे संशोधक. मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मापन, विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळविलेले गुण, विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे मूल्य, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते तपासण्याची पद्धत, आणि याचे योग्य उत्तर आहे मूल्यमापन म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते तपासण्याची पद्धत म्हणजेच मूल्यमापन होय. पारंपरिक परीक्षा पद्धतीत फक्त डॅश डॅश या घटकावर जास्त भर दिलेला आढळतो. अभिरुची, वृत्ती, माहिती, संप्रेषण, कौशल्य, आणि याचे योग्य उत्तर आहे माहिती. पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये माहिती या घटकावर जास्त भर दिलेला आढळतो. पुढचा प्रश्न, ध्येयांच्या गुणात्मकतेची चिकित्सा करण्यासाठी डॅश डॅश मूल्यमापन प्रतिमान उपयुक्त असते? ध्येय प्राप्ती, निर्णयकारी, संदर्भ, अंतर्भरण, आणि योग्य उत्तर आहे निर्णयकारी. जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा गुणदानात 5% अधिक चुका होण्याची शक्यता डॅश डॅश असते? 10%, 25%, 50%, 30%, आणि याचं योग्य उत्तर आहे 50%. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मापनात डॅश डॅश या गोष्टीचा समावेश नसतो? व्यक्तीच्या गुणविशेषांचे मापन, व्यक्तीची तत्कालीन स्थान पात्रता, व्यक्तीची संपादनुक, व्यक्तीच्या निर्णयाची गुणात्मक चिकित्सा, आणि याचं योग्य उत्तर आहे व्यक्तीच्या निर्णयाची गुणात्मक चिकित्सा ही शैक्षणिक मापनात केली जात नाही. पारंपरिक परीक्षा पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा दोष कोणता? सदोष प्रश्न व प्रश्नपत्रिका, अधिक वैकल्पिक प्रश्नसंख्या, अविश्वसनीय प्रात्यक्षिक परीक्षा, विद्यार्थ्यांच्या उणीवांची चिकित्सा करून त्यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष, आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या उणीवांची चिकित्सा करून त्यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न, अंतर्गत मूल्य निर्धारण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. याचे महत्त्वाचे कारण, विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी जडविता येतात, अध्यापनाला योग्य दिशा मिळते, विद्यार्थ्याची अन्य कौशल्ये व उद्दिष्टांची तपासणी करता येते, शिक्षणातील अध्ययन, अध्यापन व परीक्षा या प्रक्रियात एकात्मता आणता येते, आणि याचे योग्य उत्तर आहे अंतर्गत मूल्य निर्धारण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. याचे महत्त्वाचे कारण काय, तर शिक्षणातील अध्ययन, अध्यापन व परीक्षा या प्रक्रियात एकात्मता आणता येते. पुढचा प्रश्न, विद्यापीठांच्या परीक्षा यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण पडत आहे. याचे मुख्य कारण,
विद्यार्थी संख्येतील वाढ, पदव्या मिळविण्याकडे वाढलेला कल, अनेक ज्ञानशाखांचा उदय, परंपरागत परीक्षा पद्धती व तंत्र. आणि उत्तर आहे परंपरागत परीक्षा पद्धती व तंत्र. लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या फक्त डॅश डॅश क्षेत्रात विकासाचेच मापन केले जाते. बोधात्मक, भावात्मक, अभिरुची, कारक कौशल्य. आणि याचे योग्य उत्तर आहे बोधात्मक. पुढचा प्रश्न, बोधात्मक क्षेत्रातील डॅश डॅश या अध्ययन फलश्रुतीचे लेखी मापन करता येत नाही. भेदन शक्तीचा विकास, तर्कानुमान क्षमता, ज्ञानात्मक विकास, सामाजिक विकास. आणि याचे योग्य उत्तर आहे सामाजिक विकास. बोधात्मक क्षेत्रातील सामाजिक विकास या अध्ययन फलश्रुतीचे लेखी मापन करता येत नाही. पुढचा प्रश्न, मापनाच्या डॅश डॅश श्रेणीमध्ये प्रत्येक क्रम किंवा पद हे दुसऱ्यापेक्षा अधिक असते, परंतु त्यांच्यामधील फरकात समानता नसते. अंक निर्दिष्ट, क्रमवाचक, समवाचक, गुणोत्तर. आणि याचे योग्य उत्तर आहे क्रमवाचक. मापनाच्या क्रमवाचक श्रेणीमध्ये प्रत्येक क्रम किंवा पद हे दुसऱ्यापेक्षा अधिक असते, परंतु त्यांच्यामधील फरकात समानता नसते. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या वर्तणुकीसंबंधीचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश ही पद्धती जास्त योग्य होईल. आणि पर्याय आहेत विद्यार्थी कृती करीत असताना त्याचे निरीक्षण करणे, सहकार्यांचे मत आजमावणे, प्रत्यक्ष त्यालाच प्रश्न विचारून वर्तणुकीचे मूल्यमापन करणे, कृतीच्या फलनिष्पत्तीची गुणवत्ता पाहून मत बनविणे. आणि याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थीच्या वर्तणुकीसंबंधीचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थी कृती करीत असताना त्याचे निरीक्षण करणे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा घडवून मूल्यमापन संकल्पना व्यवहारात आणण्याच्या कामी पहिले कृतीशील पाऊल डॅश डॅश उचलले. 1964 ते 66च्या शिक्षण आयोगाने, राधाकृष्ण आयोगाने, 1985च्या शैक्षणिक धोरणाने, 1973च्या विद्यापीठ आयोगाने. आणि याचे योग्य उत्तर आहे 1973च्या विद्यापीठ आयोगाने परीक्षा प्रक्रियेत सुधारणा घडवून मूल्यमापन संकल्पना व्यवहारात आणण्याच्या कामी पहिले कृतीशील पाऊल उचलले. पुढचा प्रश्न, सध्याच्या परीक्षेतील गुणमापनात बहुसंख्य विद्यापीठांनी तसेच शाळांनी गुणदानाच्या बाबतीत डॅश डॅश ही श्रेणी पद्धती स्वीकारलेली आढळते. समांतर श्रेणी, गुणोत्तर श्रेणी, क्रमवाचक श्रेणी, अंक निर्दिष्ट श्रेणी. आणि याचे योग्य उत्तर आहे समांतर श्रेणी. पुढचा प्रश्न, चाचणीत जर अभ्यासक्रमाचे सर्व घटक आणि उद्दिष्टे योग्य पद्धतीने प्रतिबिंबित झाली असतील तर ती चाचणी डॅश डॅश म्हणता येते. आशय सप्रमाणित, सहवर्ती सप्रमाणित, रचना अनुस्यूत सप्रमाणित, दर्शनी सप्रमाणित. आणि याचे योग्य उत्तर आहे आशय सप्रमाणित. कसोटीद्वारा ज्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरविले असेल त्याच क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी डॅश डॅश आहे असे म्हणता येईल. विश्वसनीय, सप्रमाण, व्यवहार्य, भेदभावक्षम. आणि याचे योग्य उत्तर आहे सप्रमाण. कसोटीद्वारा ज्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरविले असेल त्याच क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी कशी आहे? सप्रमाण कसोटी आहे. पुढचा प्रश्न, प्रकटीकरणाची क्षमता पडताळून पाहण्यासाठी डॅश डॅश हा प्रश्न देणे योग्य ठरेल. पाठ केलेली कविता शुद्ध लिहिणे, व्याकरणातील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द सांगणे, कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करणे. आणि याचे योग्य उत्तर आहे कवितेची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करणे. हा प्रश्न कशासाठी दिला पाहिजे तर प्रकटीकरणाची क्षमता पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. पुढचा प्रश्न, एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही केवळ प्रश्नाचा अर्थ न समजल्यामुळे विद्यार्थी त्याचे उत्तर लिहू शकत नसेल तर तो प्रश्न त्याच्या डॅश डॅश ज्ञानाची चाचणी घेतो. विषय, सामान्य, भाषा, प्रकटीकरण. आणि याचे योग्य उत्तर आहे भाषा. मराठी भाषिक विद्यार्थ्यासाठी इंग्रजीतून प्रश्नपत्रिका काढली व अर्थ न समजल्याने विद्यार्थी उत्तर लिहू शकला नाही तर त्या कसोटीची डॅश डॅश कमी झाली असे म्हणता येईल. सप्रमाणता, विश्वसनीयता, उपयुक्तता, पर्याप्तता.
आणि याचं योग्य उत्तर आहे सप्रमाणता. चाचणीत सर्व गुण असले तरी जर ती शिक्षक व विद्यार्थ्यांना सप्रमाण वाटत नसेल तर त्या चाचणीची डॅश डॅश कमी आहे असे म्हणता येईल. विश्वसनीयता, दर्शनी सप्रमाणता, रचना अनुस्यूतता, सहवर्ती सप्रमाणता आणि योग्य उत्तर आहे दर्शनी सप्रमाणता. चाचणीत सर्व गुण असले तरी जर ती शिक्षक व विद्यार्थ्यांना सप्रमाण वाटत नसेल तर त्या चाचणीमध्ये काय कमी आहे? दर्शनी सप्रमाणता. पुढचा प्रश्न, समान प्रकारचे निकाल निर्णय दीर्घकाळ देण्याच्या चाचणीच्या वैशिष्ट्याला डॅश डॅश म्हणतात. विश्वसनीयता, सप्रमाणता, उपयोगिता, प्रत्यादान, परिणाम आणि योग्य उत्तर आहे विश्वसनीयता. पुढचा प्रश्न, कसोटी केव्हाही कोणीही कोठेही वापरली तरी कसोटीच्या गुणांकात फरक पडत नाही अशी कसोटी डॅश डॅश समजावी. सप्रमाण, विश्वसनीय, भेदभावक्षम, पर्याप्त आणि याचं योग्य उत्तर आहे विश्वसनीय. डॅश डॅश विषयाच्या बाबतीत कसोटीमध्ये व्यक्तिनिष्ठता येऊन तिची विश्वसनीयता कमी होण्याची शक्यता अधिक असते. पर्याय आहेत भाषा, गणित, विज्ञान, भूगोल आणि याचं योग्य उत्तर आहे भाषा. भाषा विषयाच्या बाबतीत कसोटीमध्ये व्यक्तिनिष्ठता येऊन तिची विश्वसनीयता कमी होण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न, डॅश डॅश प्रकारचे प्रश्न हे जास्त विश्वसनीय असतात. निबंध वजा, वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, सामान्य ज्ञानाधारित आणि उत्तर आहे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न हे जास्त विश्वसनीय असतात. प्रश्न आणि प्रश्नांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत तर त्या घटकावरती आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत. डॅश डॅश प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांवर परीक्षकाच्या मताचा परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असते. वस्तुनिष्ठ. पुढचा प्रश्न, डॅश डॅश प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांवर परीक्षकाच्या मतांचा परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असते. वस्तुनिष्ठ, निबंध वजा, लघुत्तरी, सामान्य ज्ञानावर आधारित आणि उत्तर आहे वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांच्या उत्तरांवर परीक्षकाच्या मताचा परिणाम होण्याची शक्यता कमी असते. पुढचा प्रश्न, प्रश्नपत्रिकेत सर्व काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा समावेश का केलेला असतो? सर्व मुले पास होऊ नयेत, कमीत कमी मुलांना उत्तरे देता यावीत, हुशार व कच्च्या मुलांतील फरक कळावा, परीक्षा ही खऱ्या अर्थाने परीक्षा व्हावी आणि याचं योग्य उत्तर आहे हुशार व कच्च्या मुलांतील फरक कळावा. यासाठी प्रश्नपत्रिकेत सर्व काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. रचनेला सुलभ, देण्याला सुलभ आणि अर्थनिर्वाचनालाही सुलभ अशा स्वरूपाच्या चाचणीची उपयोगिता डॅश डॅश प्रतीची असते. उच्च, निकृष्ट, निम्न, कनिष्ठ आणि याचं योग्य उत्तर आहे उच्च. पुढचा प्रश्न, कसोटी प्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा मार्ग म्हणजे चाचणीत पर्यायांची व्यवस्था करणे, वेळेची मर्यादा वाढविणे, प्रत्येक प्रश्नासाठी स्पष्ट व तपशीलवार सूचना देणे, विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना दिलेल्या सूचना थोडक्यात व निसंदिग्ध असणे आणि याचं योग्य उत्तर आहे कसोटी प्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा मार्ग म्हणजे विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना दिलेल्या सूचना थोडक्यात व निसंदिग्ध असणे. पुढचा प्रश्न, प्रमाणकानुसार कसोटीतील यश उत्कृष्ट असे केव्हा म्हटले जाते? जेव्हा ते निरपवाद उत्कृष्ट असते, जेव्हा ते सापेक्ष यश असते, जेव्हा ते सर्व गटांहून उत्कृष्ट असते, जेव्हा गट बदलला तरी ते उत्कृष्ट असते आणि याचे योग्य उत्तर आहे जेव्हा ते सापेक्ष यश असते. पुढचा प्रश्न, अप्रत्यक्ष परीक्षणामुळे वेळेची बचत होते. प्रत्यक्ष कसोटीपेक्षा विद्यार्थ्यांच्या क्षमतेची व्यावहारिक दृष्टिकोनातून पारख करता येते. विद्यार्थ्याच्या क्षमतेची पारख करता येते. विद्यार्थ्याचे विश्वसनीय निदान व मापन होईलच अशी खात्री नसते आणि याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याचे विश्वसनीय निदान व मापन होईलच याची खात्री नसते. कशामध्ये? अप्रत्यक्ष परीक्षणामुळे. पुढचा प्रश्न, स्मरणशक्तीच्या मापनासाठी डॅश डॅश या उद्दिष्टांवर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य आणि योग्य उत्तर आहे ज्ञान. पुढचा प्रश्न, डॅश डॅश प्रकारचे प्रश्न निकृष्ट समजले जातात. मोठ्या लांबीचे, मध्यम प्रतीचे, बहुपर्यायी, अति सोपे, अगर अति कठीण,
आणि उत्तर आहे अति सोपे अगर अति कठीण प्रश्न हे निकृष्ट प्रश्न प्रकारचे प्रश्न समजले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न, खंडित पद्धतीच्या कसोटीत खालीलपैकी डॅश डॅश हा प्रश्न प्रकार येत नाही। बहुपर्यायी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, चूक की बरोबर सांगा, रिकाम्या जागा भरा आणि योग्य उत्तर आहे लघुत्तरी प्रश्न। पुढचा प्रश्न, परीक्षेसाठी आवश्यकतेपेक्षा कमी वेळ दिल्यास त्याच्या डॅश डॅश परीक्षा पाहिली जाते। बुद्धिचातुर्याची, व्यवहार क्षमतेची, वेगाची, उपयोजन क्षमतेची आणि याचे योग्य उत्तर आहे वेगाची। परीक्षेसाठी आवश्यकतेपेक्षा कमी वेळ दिल्यास त्याच्या वेगाची परीक्षा पाहिली जाते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET पेपर पहिला व दुसरा यासाठी बालमानसशास्त्र या घटकावर आधारित महत्त्वाचे काही प्रश्न पाहिलेले आहेत, जे की आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पेपर पहिला दुसरा यावर सर्व घटकांचे प्रश्न आपण घेत आहोत। त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्रे, त्याचबरोबर विज्ञान या सर्व घटकांचे प्रश्न घेत आहोत। सराव प्रश्न असतील किंवा PYQ असतील। तर जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण जी मेंबरशिप सुरू केलेली आहे तर त्या मेंबरशिपला देखील आपण जॉईन व्हा। धन्यवाद।